राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगली पेठ रास्ता रोको आंदोलन केलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला। इस्लामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या प्रसंगी पक्षाचे तालुका अध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिला अध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विजय पाटील म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराचा राजीनामा घ्यावा। महाराष्ट्रात अशा वाचाळवीर आमदारांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम ते करत आहेत। आंदोलनास वेगळं वळण लागल्यास सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असणार आहे। सुष्मिता जाधव म्हणाल्या, वाळवा तालुका शांत आहे, पण आमदार गोपीचंद पडळकर सारख्या माणसाने जिल्ह्यात अशांतता निर्माण केली आहे। याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। आमच्या नेत्यांवर आरोप करण्याची यांची लायकी नाही। दादासाहेब पाटील म्हणाले, वाळवा तालुका लोकनेते राजाराम बापू पाटील यांना दैवत मानतो। मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात हा आमदार आक्रमक आहे। आक्रमक असेल तर तो तुमचा आहे। त्याने आमदार जयंतराव पाटील यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या अश्लील वक्तव्याविरोधात आंदोलन होत असताना सांगलीत त्यांच्या समर्थकांकडून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। सांगलीतील राम मंदिर चौकात गोपीचंद पडळकर यांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालून त्यांचं समर्थन करण्यात आले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार पडळकरांकडून जहरी टीका करण्यात आली। त्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील समर्थकांकडून पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकांनी पडळकर यांच्या समर्थनाचे आंदोलन केलं आहे। प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे आमदार पडळकर यांना दुग्धाभिषेक घालून आपला स्नेह व्यक्त करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। यावेळी राहुल पुजारी, बाळासाहेब दौंडे, दरिबा बंडगर, गजानन आलदर, बंडू सरगर, लक्ष्मण सरगर, संदीप मासा, विनय जाधव, संभाजी सरगर, प्रल्हाद सदामते, राहुल खामकर, विनोद सरगर, बाळासाहेब कोळेकर, संजय यमगर आदी जण उपस्थित होते। महाराष्ट्रातील विद्यमान सरकार हे कर्जबाजारी असून कर्ज घेऊन सरकार चालवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली असल्याची टीका आमदार जयंतराव पाटील यांनी केली आहे। नवेखेड येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, जिल्हा महिला अध्यक्ष सुष्मिता जाधव, तालुका अध्यक्ष सुनीता देशमाने, संजय पाटील, माजी उपसभापती नेताजी पाटील, डी.बी. पाटील, माजी सरपंच प्रदीप चव्हाण, रवींद्र चव्हाण, सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार पाटील म्हणाले, सरकार फक्त निवडणुकीपुरतं वागते। अनेक वेगवेगळ्या समाजासाठीचे निधी लाडक्या बहिणीकडे वळवले आहेत। या योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे काटछाट करण्याने घराघरात भांडणे लावण्याचा उद्योग सरकारने सुरू केलाय। 89,000 कोटी कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी उपलब्ध नाही। सरकारकडे पैशांची वणवा आहे। ते पुढे म्हणाले, नवेखेड गावाने अनेक वर्ष प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे। कित्येक वर्षांपूर्वी शुद्ध पाणी, गटार व्यवस्था आदर्शवत आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अनेक पुलांचे प्रश्न मार्गी लावले, रस्ते आणि दळणवळण व्यवस्था चांगल्या ठेवल्या, विविध ठिकाणी बंधारे बांधले। विकास कामांच्या बाबतीत अनेक गोष्टी मागण्यापूर्वी आम्ही दिल्या। युवा नेते प्रतीकदादा पाटील कृषी क्षेत्रात नवीन संकल्पना राबवत आहेत। यावेळी उत्कृष्ट कामाबद्दल उपसरपंच सूरज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। मिरज तालुक्यातील हरिपूर रोडवर असलेल्या निळकंठ नगर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून मित्राच्या मदतीने पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली। सदरची घटना ही शुक्रवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली होती। पार्श्व अनिल मानगावकर आणि ऋषिकेश मोहन पाटणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या दोघांकडून सोन्याची बोरमाळ, कर्णफुले, एक बुलेट आणि चाकू असा एकूण 3,55,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी श्रीमती वनिता रामचंद्र रहाटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। वनिता रहाटे या कुटुंबासह निळकंठ नगर येथे राहतात। त्यांचा मुलगा आणि मुलगी कामानिमित्त बाहेर गेले होते। शुक्रवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास संशयित पार्श्व मानगावकर
हा त्याचा जोडीदार ऋषिकेश पाटणे याच्यासोबत त्यांच्या घराजवळ आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने आजीच्या घरात शिरला. आजी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्यांच्या पाठोपाठ तो गेला. तेवढ्या त्याने आजीला चाकूचा धाक दाखवला. 1.5 तोळ्यांचं ऐवज चोरून पोबारा केला. चोरी पचली या आविर्भावात तो निघाला, पण आजीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत या संशयितांची माहिती काढली. त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना चोरीची कबुली त्यांनी दिली आहे. त्यानंतर त्यांचं बिंग फुटलं. तो म्हणाला मैत्रिणीचा वाढदिवस होता, त्याच्याकडे पैसे नव्हते. मूळचा बेडकचा, पण सध्या निळकंठनगरमध्ये राहणाऱ्या मित्राची ओळख होती. तो मित्र सजावटीचं काम करतो. त्याच्याकडे हा कामाला जायचा. त्याच्याकडे त्याने 20,000 मागितले होते. त्याने नकार दिल्याने डोक्यात चोरीचा प्लॅन आला. त्यानंतर कट रचून त्या दोघांनी चोरी केली. पण मैत्रिणीसाठी त्याने केलेल्या या चोरीमुळे पोलीस हे चक्रावले. दिल्ली येथील एका सराफ दुकानात घुसून पोलीस असल्याचं सांगत कामगाराचं अपहरण करून कोट्यवधींचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. या दोघांकडून 1 किलो 400 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, 3 किलो चांदी आणि 11,91,000ची रोकड असा एकूण 1,56,20,000चा ऐवज जप्त केलाय. दिल्ली पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली. प्रशांत राजकुमार कदम आणि शुभम राजाराम कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिल्ली येथील फर्श बाजार येथे फिर्यादी विक्रम काबुगडे यांचं सोने चांदीचं दुकान आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी संशयित दोघेजण पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्या दुकानात शिरले. दुकानातील 20 लाख रुपये रोकड, 1 किलो 400 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, 3 किलो चांदी लुटून दुकानातील कामगाराचं अपहरण करत पलायन केलं. याबाबतची नोंद दिल्ली पोलिसात झाली होती. दिल्ली पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता संशयित हे सांगली जिल्ह्यातील असल्याचं निदर्शनास आलं. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणाला तपासाच्या आणि मदत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान संशयित दोघांचा शोध घेत असताना दोघेजण कळंबी आणि सोनी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी लपवून ठेवलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. यावेळी संशयित प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले. दिल्ली क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची रिमांड मिळाली. त्यानंतर संशयित दोघांना ताब्यात घेत दिल्ली पोलीस रवाना झाले. केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 12 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. त्याची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 साखर कारखाना येथून करण्यात आली होती. आज मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 10 येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी उपायुक्त स्मृती पाटील, श्वेतपद्म कांबळे, योगेंद्र थोरात, डॉक्टर वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी समन्वय साधलाय. शिबिराचे नियोजन आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर जुल्फन अत्तार, डॉक्टर पृथ्वीराज धनवडे आणि त्यांच्या पथकाने केले. शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, रक्तदाब आणि शुगर तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग, अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, मानसोपचार तपासणी यांसह रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी बोलताना आमदार इद्रिस नाईकवाडी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने शिक्षण आणि आरोग्याबाबत जे धोरण राबवले त्यामुळे कोणी शिक्षण आणि आरोग्य या सुविधांपासून दूर राहणार नाही. महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी होऊन समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आटपाडी शहरातील नगरपंचायत समोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. आमदार गोपीचंद पडळकर साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्याच ठिकाणी जाहीर निषेध केला. यावेळी बोलताना जयवंत सरगर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हे सर्वसामान्य जनतेला घेऊन विकास कामाबाबत 24 तास कार्य करत आहेत. ठराविक घटकांकडून अडवणूक करण्याच्या उद्देशामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. याबाबत आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने ठामपणे उभं आहोत. त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. यावेळी सांगली जिल्हा भाजपा युवकचे अध्यक्ष अक्षयराज माने, भाजपा माजी तालुका अध्यक्ष जयवंत सरगर, ज्येष्ठ नेते माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, भाजपा आटपाडी युवा अध्यक्ष उमाजी चव्हाण, सोमेश्वर सरगर, सचिन सरगर, प्रकाश सरगर, चिकू पांढरे, अनिल हाके, उमेश राजे अनुसे, विकास भुते, भगवान दाईंगडे, सुहास देशमुख, माननीय सरपंच मोहन पडळकर, जीवन कासार, प्रवीण माने, डॉक्टर अशोक खरंचे,
नंदू माने, रणजित विभुते, यशवंत मेटकरी, शेजाळ मेजर, आबासाहेब भानवसे, अमोल कोळीकर, विक्रांत पुजारी उपस्थित होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना जयंत पाटील यांच्यावर खालच्या गलिच्छ शब्दात टीका केली होती. गोपीचंद पडळकर यांनी स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला होता. या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांना थेट सज्जड दमच दिलाय. तुझे कपडे काढूनच पाठवतो. जयंत पाटलाविरुद्ध काहीतरी बोलतो तो माणूस तुला काही आलतू पालतू वाटला का? यायचा विचार कर. तुझे कपडे काढूनच पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवस. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाही असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. धनगर समाजाला त्याने खाली मान घालायला लावली. बापूसारख्यावर बोलतो एवढा मोठा झालास का तू असं म्हणत त्यांनी जोरदार हल्ला चढवलाय. केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत उद्या रविवारी जिल्ह्यात मूल्यमापन चाचणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 17,289 परीक्षार्थी बसणार आहेत. 2,439 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजेच वाचन आणि लेखन आणि संख्याज्ञान विकसित करून जीवन कौशल्य विकसित करावयाची आहे. त्यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी आणि जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण बाबींचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. उल्हास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी 21 सप्टेंबर रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या शाळेतून उल्हास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केली आहे आणि 23 मार्च रोजी झालेल्या फ्लॅट परीक्षेत नीड इम्प्रूव्हमेंट असणारे असाक्षर अशा सर्वांनी रविवारी 21 रोजी त्या शाळेमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नरवाडे यांनी केलं आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 17,289 एवढ्या असाक्षरांची उल्हास ॲपवर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.